नमस्कार. पुन्हा एकदा प्रिया ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. हा आमच्या गावचा बाजार आहे. तुम्ही म्हणशाल ही पिशवी कुठून आली? ही पिशवी आमच्या गावाकडून आलेली आहे. खूप सारा भाजीपाला आणलेला आहे, बघू शकता. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. सगळे म्हणत असतील तू तुझ्या गावचा बाजार का करत नाही? कारण मला आमच्या गावचा बाजारच आवडतो, कारण तिथं सगळे शेतकरी बाजार विकतात आणि इथे सगळे भरेकरी असतात. त्याच्यामुळे आम्हाला माझ्या गावचाच बाजार आवडतो आणि खूप चविष्ट आणि सगळं सेंद्रिय खतापासून हा बाजार आहे आणि खूप चविष्ट लागतो. बघू शकता खूप सारा बाजार पाठवलेला आहे. आणि तुम्ही म्हणशाल हा बाजार कोण पाठवतं? तर माझी सासूबाई पाठवती. खरंच माझी सासूबाई खूप छान आहे आणि सगळा बाजार त्या गावाकडून पाठवतात आणि मला खूप अभिमान आहे की मला अशी सासू भेटली. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला मला, कारण मी आमच्या शेताकडचे झाडांचे व्हिडिओ काढला होता. कलम केलेली झाडे वगैरे कसे लावायचे, खूप छान असं प्रतिसाद दिला आहे. आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा माझे व्हिडिओ आवडतात का नाही. तर मी माझा बाजार सगळा निवडून घेतला आहे आणि बघू शकता खूप छान असा बाजार माझ्या गावाकडून आलेला आहे. सगळं व्यवस्थित पाठवलेलं आहे आणि ह्यावेळेस जास्तच बाजार पाठवला आहे, कारण मागच्या मंगळवारी मी काही बाजार पाठवायला सांगितलं नव्हता आणि ह्यावेळेस जास्तच बाजार पाठवलेला आहे. बघू शकता खूप सारा असा बाजार. मेथीची भाजी, वांगे, बटाटे, टमाटे, तोंडुळे आणि मिरच्या हे सगळं पाठवलेलं आहे. हा बाजार मी शक्यतो गावाकडूनच पाठवत असते, कारण काय होतं इथं खूप महाग भेटतं आणि इथं सगळे भरेकरी राहतात. आणि त्याच्यानंतर काय मग सगळं घेतले. आणि हा अंशुमनला खाऊ आणलेला होता, त्याच्या आजीने पाठवला होता. खरं तर सगळ्यांनाच पाठवला होता, पण तो इतका आनंद झाला त्याला. शाळेतून आला तर म्हणे मला आजीने खाऊ पाठवला, सगळ्यांना सांगा सुटला आणि एकटंच खात बसला म्हणे, दीदीला पण नाही देणार. तर बघू शकता हे सगळा भाजीपाला आहे. आता मी तो फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. बघते आता फ्रीजमध्ये जागा आहे का नाही. तर हे बघा, मेथीची भाजी खूप चवदार आहे आणि खूप टेस्टी लागते. सेंद्रिय खताची आहे. आणि इकडं शेपूची भाजी आहे, बघू शकता. खूप छान हिरवी हिरवी शेपूची भाजी आहे. तुमच्या इकडे नक्की असा भाजीपाला भेटतो का? नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इकडं मी शेपूची भाजी सगळा भाजीपाला निवडून घेतला आहे. आणि आता कसं पावसाळ्याचे दिवस येतं, असा भाजीपाला पेपरमध्येच रॅपिंग करून ठेवायचा आणि असे मी डब्यात सगळ्या भाजीपाला ठेवते. हे बघा, कोथिंबीरसुद्धा माझी पेपरमध्येच रॅपिंग करून ठेवत असते, म्हणजे 8 दिवस भाजीपाला सहसा खराब होत नाही. फ्रीजमध्ये जरी ठेवला तरी तो खराब होतो. नंतर मी सगळा भाजीपाला वगैरे व्यवस्थित असा डब्यामध्ये भरून घेतला आणि बघू शकता माझं फ्रीज पूर्ण गच्च भरलेलं आहे भांड्यांनी आणि ते मीच भरवलं आहे. बघू शकता खूप पसारा आहे माझ्या फ्रीजमध्ये आणि तो मी आता रिकामा करून माझ्या फ्रीजमध्ये सगळी जागा करते आणि माझ्या फ्रीजमध्ये बाजार ठेवून देते. त्याच्यानंतर मला खूप तहान लागली होती आणि सकाळी तुम्हाला माहिती आहे कामामध्ये मला वेळच भेटत नाही पाणी प्यायला दिवसभरातून आणि आपण कामामध्ये विसरून जातो. याच्यानंतर मी सगळं कचरा भाजीपाल्याचा उचलून घेतला. त्याच्यानंतर म्हटलं आता कचरा उचलायचा, तर अख्खं घर झाडून काढलं. सगळा कचरा मुलांनी करून, दिवसातून माझे 4-5 वेळेस घर झाडून होतात. तुमचं पण असंच होत असेल आणि माझं तर कायम असंच होतं आहे. खूप पोरं असे कागद करून ठेवतात आणि घरामध्ये कचरा करून ठेवतात. हे पडलेलं असतं, ते पडलेलं असतं आणि पेन्सिल कुठं काय काय सगळं मी उचलून व्यवस्थित त्यांच्या जागेवर ठेवून देते परत. आणि हा कचरा मी भरून घेते, आता एका डस्टबिनमध्ये टाकून घेते. आणि चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.
तुम्ही म्हणशाल तू ब्लाऊज पण शिवते का? हो, मी ब्लाऊज पण शिवते आणि घर बसल्या बसल्या बाई माणसांना माहिती ना तुम्हाला काही ना काही उद्योग चालूच राहतात. हे बघा माझ्या सासूबाईचा ब्लाऊज आहे हा वर्कवाला, त्यांची वर्कची साडी आहे ना म्हणून मी असा शिवला ब्लाऊज. त्याला ऑलरेडी गळ्याला डिझाईन आली होती, मला खूप कुटाणा झाला या ब्लाऊजचा. बघू शकता खूप छान अशी डिझाईन आलेली आहे ब्लाऊजला आणि अशा तऱ्हेने मी ब्लाऊज शिवलेला आहे त्यांचा. बघू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजचे डिझाईन वगैरे दाखवणार आहे. तुम्ही नक्की पुढचा व्हिडिओ बघा. आणि त्याच्यानंतर हे बघा माझं आता दुसरा पण ब्लाऊज शिवायला घ्यायचा आहे. तो पण त्याच्यानंतर मी माझ्या पार्सलची वाट बघत बसले होते. म्हणलं आता येईल पण नाही आलं. त्याच्यानंतर चहा ठेवला आणि चहा घेतला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला पार्सलचे ओपनिंग दाखवणार आहे. नक्की पुढचा व्हिडिओ बघा. भेटूया. चला, जे कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.